श्री गणेश क्रिकेट संघ वल्लापाणे सरपंच भोलानाथदादा पाटील, राजाराम पाटील साहेब असतील, तदनंतर आमचे सन्माननीय राजादादा पाटील असतील, संपूर्ण आमचे सहकारी यांच्या वतीने साहेब तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया लगेच आपण मॅच कडे. सामना स्टार्ट. आयान युवा स्पोर्ट्स नांदगावच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 मोठी जोई. ही लढत सुरू झाली आणि पहिल्याच बॉलवर स्क्वेअर कटचा अंदाज दाखवला. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅटला ब्रश होऊन बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील. चौकार. आमदार बाळाराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालं होतं. शुभ आशीर्वाद त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने भोलानाथ पाटील खूप चांगल्या पद्धतीने या परिसराचं नेतृत्व करतायत, काम करतायत, पक्षाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शोला ते इथे उपस्थित झाले आणि 4 चांद लागले या स्पर्धेला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी बघा गरिबांचा नेता आमदार पाटील साहेब यांच्या एंट्री आणि त्यानंतर आपण पाहिलं गोविंद जोशी सन्माननीय यांच्या वतीने आम्हाला 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. सन्माननीय गोविंद धर्मा जोशी पडगेगाव त्यांचं मनापासून आभार. सन्माननीय तुकाराम पोपेकर चिरनेर स्टेजवर त्यांना आमंत्रित करेल. आपण यावं. आपल्याला स्पर्धेच्या वतीनं सरपंच साहेबांच्या वतीने इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि दुसरा बॉल गगनचुंबी फटका. बॉल सीमा पार. डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन ला षटकार. तर याच दरम्यान नांदगावचे सन्माननीय नितेश दादा भगत आणि नितीन दादा भगत यांचं ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील या व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. आपण यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर तुकाराम फोपेकर चिरनेर यांना विनंती, आपण या स्टेजवर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तुकारामजी फोपेकर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. काय फटका. मागचा पाय वाकवला, समोर मारला, लॉंग ऑन ला सिक्सर आलाय. तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट PTC च्या माध्यमातून या स्पर्धेचं केलं जात आहे. पनवेल टेनिस क्रिकेटवर हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. थोडासा पुढे टाकला. टेंटेटिव्ह फुटवर्क पाहायला मिळालं. बॅटरचा निसळ बॉल विकेट कीपरच्या आता डॉट. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक गोलंदाज करत असताना या बॉलवर बीट केलं, कारण पुढे टाकलेला बॉल होता आणि पहा फुटवर्कच नव्हतं बॅटरचं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर, त्याच्यामुळे हा डॉट बॉल येतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, इथे देखील शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल जास्त बाहेर आहे. 11 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आदरणीय भोलेनाथ पाटील माजी सरपंच आणि त्याचबरोबर सौ जयमालाताई भोलेनाथ पाटील आणि त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. भोलेनाथजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून बजरंग म्हात्रे, विनय गावंड, प्रतीक म्हात्रे, राजेश पाटील, श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ सगळ्यांची प्रचंड मोठी मेहनत आणि त्याचमुळे हा क्रिकेटचा महोत्सव सातत्याने रंगताना दिसतोय. आपण पाहिलं निवडणुकांची रणधुमाळी, त्याच्यामुळे ही स्पर्धा थोडीशी उशिराने झाली आहे, परंतु भोलेनाथ पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. तो दिमागदार सोहळा या मुख्य व्यासपीठावर त्यांचा वाढदिवस थाटात साजरा केला जातो. आणि जशी निवडणुकांची रणधुमाळी संपली, परत एक वेळा ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे, कारण क्रिकेटवर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे. क्रिकेट जगतात, क्रिकेटवर सातत्याने ते चर्चा करत असतात. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, धावा बुक मिळतील, धावा मिळताना दिसतील. 4 धावा केल्यात बुक आणि हा येतोय चौकार मनीषा बॅटमधून. हे गावात हो नक्कीच तो बोलबाला राहिलाय भोलेनाथ पाटील यांचा या परिसरामध्ये. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही या षटकातले. आणि हा चांगला हुक शॉट पाहायला मिळाला. 4 धावा आलेल्या आहेत, महत्वाच्या धावा आहेत. ओ फुलर लेनचा बॉल होता, आता लेंथने बीट केलंय, कारण कवचला मारण्याचा प्रयत्न होता. बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. धनेश पहिले षटक टाकतोय. ग्रीष्मा 11 मोठी जोईकडून आयान युवा स्पोर्ट्स नांदगावच्या विरुद्ध या मॅच मध्ये. नांदगाव संघ देखील मागच्या हंगामामध्ये कमालीचा फॉर्म मध्ये होता. मेन इन ब्लॅक कॅप जसे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत, तसे या टीमकडे देखील जर्सी खेळाडू आहेत.
हलक्या हाताने टॅप केला, एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आयन युवा स्पोर्ट्स नांदगावच्या टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत बिनबाद 17. नाही करायचा कोणीचा आमच्या बोलण्याचा पाटीलचा. थँक्यू डीजे. मगाशी देखील उल्लेख केला होता त्या व्यक्तिमत्वाचा आणि संदीप वास्कर यांचे इथे आगमन झालेले आहे. आमचे मित्र आहेत संदीपजी वास्कर, पीटीसीचे फाउंडर आहेत आणि सध्या उद्योग क्षेत्रात त्यांनी चांगली भरारी घेतली आहे. उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मी म्हटलं होतं की भोलेनाथ पाटील यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि सातत्याने हे मित्र यांच्या स्पर्धेला भेट देत असतात. मगाशी विलास घरत हे देखील इथे आवर्जून उपस्थित होते. पापडीचा पाडा या गावामध्ये ज्यांची एक सगळ्यात मोठी स्पर्धा तुम्ही यावर्षी रायगडमध्ये पाहिली, खूप शिस्तबद्ध स्पर्धा होती आणि ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते. नुकतंच आमदार बाळाराम पाटील साहेबांचं आगमन इथे होऊन गेलं. संदीप वास्कर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे आलेले आहेत. मी मगाशी तोच उल्लेख केला होता की जानेवारी महिन्यात ज्यावेळेला वाढदिवस होतो भोलेनाथ पाटील यांचा, भरपूर मोठा मित्रपरिवार वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यासाठी इथे येत असतात. धावा झालेल्या आहेत 17. पहिले षटक संपले. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीप पाटील दीपच्या विरुद्ध देख घुमा के बॉलला फिरवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चांगला फटका. 6 धावा षटकार. संदीप वास्कर आलेत, आपलं स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आले, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. भोलेनाथ पाटील यांच्या वतीने त्यांच्याच नगरीमध्ये, त्यांच्याच क्रीडा नगरीमध्ये वानखेडेवर आपलं स्वागत आहे. बॉल यावेळेला कटर होता, कमी गतीने टाकला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. मिनी वानखेडे म्हटल्यानंतर यात ग्राउंडची नेहमीच चर्चा राहिली आहे. गणेशनगर वलपमध्ये हे क्रीडांगण येतं आणि या क्रीडांगणावर नेहमीच गर्दीचे विक्रम तोडले गेलेत. स्पर्धा कोणतीही असो, इथे फक्त क्रिकेटवर लक्ष दिलं जातं आणि त्याचमुळे प्रचंड गर्दी प्रेक्षकांची नेहमीच अनुभवली आहे या क्रीडांगणाने. परत एक वेळा बीट केलं या बॉलवर. चांगली गोलंदाजी. मागचे 2 बॉल चांगले टप्प्यावर टाकले दीपने. 3 बॉल संपलेत. पहिल्या बॉलवर 6 आला. मनीषचा तो शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यानंतर बॉल लेंथ मध्ये परिवर्तन. कटर चांगले टाकतोय. हा लेग ब्रेक होता. बरोबर बॉलवर बोट फिरवली. विशेष म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि मधलं बोट ज्या वेळेला तुम्ही विरुद्ध बाजूला फिरवता त्यावेळेला बॉल बरोबर त्याच बाजूला वळतो, लेग कटर होतो. हा बॉल आतमध्ये आला होता. हा ऑफ ब्रेक होता. मागचा बॉल लेग ब्रेक आणि हा बॉल ऑफ ब्रेक. हा बॉल कचकन आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि याच्यावरून समजतं की दीप पाटील जो आहे हा दोन्ही बाजूला बॉल वळवतो. मागचे 2 बॉल जर तुम्ही पाहिले तर एक ऑफ ब्रेक आणि एक लेग ब्रेक आणि त्याच्यानंतर हा ऑफ ब्रेक. हा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. ही खासियत आहे गोलंदाजाची आणि याचं विश्लेषण जर तुम्ही करत असाल ॲज अ कॉमेंटेटर तर मात्र प्रेक्षक आवर्जून ऐकतात, पाहतात स्पर्धा. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला. यावेळेला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा वाढताना दिसतात. धावा झाल्यात 25 आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना टेलिकास्ट करणाऱ्या टीमचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. यावेळेला गोष्टी दाखवल्या जातात त्यावेळेला त्याचं विश्लेषण होतं. आणि सध्या दोन्ही केडी बंधू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. पीटीसीचं टेलिकास्ट आहे. कमी गतीने टाकलाय. लेटकट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमध्ये लागला. विकेट किपरच्या हातात चाललाय. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17. या ओव्हरमध्ये धावा आल्या दीपच्या फक्त 8. माझी सरपंच वलपवाला तो दिला तलई दिलवाला. थँक्यू सो मच. तर व्यासपीठावरती आपल्याला उपस्थित पाहुणे पाहायला मिळतात. सन्माननीय श्रीकांत पाटील करवले, त्याचबरोबर जयदास पाटील करवले, महेश मात्रे नावडे, निशांत गंधारकर नावडे, विक्रम घरत पापडीचा पाडा, जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. मैत्री प्रिंटरचे ओनर्स त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर पीटीसी फाउंडर संदीप वास्कर, गुरुनाथ जोशी पेठ, भरत जोशी पेठ आणि संजय टेंबे यांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आलमशेख पेठ या सर्व मान्यवरांचं बोलणेश्वर पाटील यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि आभार. हा सगळा मित्रपरिवार
भोलेनाथ पाटील म्हटल्यानंतर दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. प्रत्येकाबरोबर ते मैत्रीचे संबंध त्यांनी जोपासले. ज्या ज्या गावात स्पर्धा झाल्या त्या त्या गावामध्ये त्यांच्याही वतीने अनेक वेळेला मालिकावीर खेळाडूंना बाईक पुरस्कृत करण्यात आली आणि त्यामुळे त्यांचं नाव या पंचक्रोशीत सातत्याने आदराने घेतलं जातं. मग ते गोडचे नितेश शेठ पाटील असू द्यात किंवा वल्लभ गावचे सरपंच भोलेनाथ पाटील असू द्या, यांनी क्रिकेटवर प्रचंड प्रेम केलंय. त्यांनी तो मित्रपरिवार जोडलाय आणि त्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये ही दोन नावं तुम्हाला नेहमी चर्चेमध्ये पाहायला मिळतील. पनवेल महानगरपालिकेच्या महानगरपालिकेत त्यांची वर्णी लागली असे नितेश शेठ पाटील घोट आणि आपलं नेतृत्व, या परिसरातलं नेतृत्व भोलेनाथ पाटील. टीमची धावसंख्या 25-25. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3ला आता सुरुवात होईल. तिसरं षटक हर्ष बोपी. पहिलाच बॉल उडवलाय, ढगात लाइटिंग, फिल्डर आहे झेल खाली, शक्यता आहे झेलची आणि टिपलाय झेल, चांगला झेल डीप मध्ये आणि जितेशने इथे कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज निशांत आउट. या गाण्यामध्ये 90चे गाणे आणि आम्ही सगळेच 90चे किड्स आहोत, त्यामुळे हे गाणे ज्या वेळेला लागतात त्यावेळेला आमचेही मन प्रसन्न होतं. थँक्यू डीजे नितीन. फटका हवेत होता, डीपमध्ये फिल्डर चांगल्या पोझिशनमध्ये होता. जितेशने कोणती चूक केलेली नाही आणि विकेट मिळाली आहे. काय झेल टिपलाय ऑस्ट्रेलियन स्टाईलने, चेहऱ्याच्या वर हा झेल संपन्न केला. 25 धावा, एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत भगत फलंदाजीसाठी दाखल होईल. मनीष खेळतोय, संकेत भगत आलाय आणि हर्ष बोपीला पहिल्याच बॉलवर यश मिळालंय, हे मात्र विशेष. मनीष कुटले मोठं नाव आहे या टीमचं. नांदगाव संघ ज्याही वेळेला खेळतो ती ओळख आहे. मनीष कुटले म्हटल्यानंतर या टीमची मागचा हंगाम प्रचंड गाजवला होता या टीमने. जिथे जाईल तिथे मात्र बक्षीस पात्र फेरीत दिसायची ही टीम. कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चाललाय, थर्ड मॅनला बीट करून दा, बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय चौकार. यावर्षी देखील नांदगाव संघ चर्चेमध्ये आय थिंक 9 ट्रॉफीज त्यांनी देखील जिंकलेल्या आहेत यावर्षी. ते पहिल्या, दुसरा, तिसरा क्रमांक सातत्याने ते ट्रॉफीची चर्चा होतच असते. मग ती ट्रॉफी जिंकणं महत्वाचं आहे. नंबर कुठला त्याला महत्व नाहीये, तुम्ही परफॉर्मन्स कसा करता, गावाचं नाव कसं चर्चेत ठेवता याला महत्व आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज आहे पूर्णपणे संकेत, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर हर्ष भोपी तो दबदबा गोलंदाजीमध्ये दिसतोय त्याचा, आणि ते दिसायलाच पाहिजे, कारण कटर जर तुम्ही टाकले तर तुम्ही दबाव बनवू शकता आणि हर्षने तेच केलंय. चांगली गोलंदाजी. हा पहा, जसा शफल झाला वेगाने टाकला बॉल, फॉलो केलं, फॉलो डिलिव्हरी हर्ष भोपीची. 3 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, पुल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर नाहीये, बॉल जाईल काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय काटाकीर शॉर्ट षटकार. या बॉलला देखील त्याच बाजूला पाठवले, कदाचित तिकडेच ती भेलपुरीची गाडी आहे. काय टायमिंग होतं, पॉवरफुल होता पूल, मिड विकेट काव कॉर्नरच्या पलीकडे. या हिरव्या बॉलला लिंबू बनवलंय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवल्या. 6 धावा येत. टीमची धावसंख्या 35. संकेतच्या बॅटमधून धावा आल्यात. हर्ष भोपीवर तो दबाव बनवलाय. या ओव्हरमध्ये एक षटकार, एक चौकार. ग्रीष्मा 11 मोठी जुई. आयन युवा स्पोर्ट्स नांदगावच्या विरुद्ध खेळत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित स्पर्धा तुम्ही पाहताय. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषकाचं आयोजन. आजची ही 6वी रात्र आहे. हळूहळू हा सिलसिला असाच पुढे चालू राहील. तोच जोश, तोच उत्साह आणि तोच क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवाल. या क्रीडांगणावर मिनी वानखेडेवर आपलं स्वागत.
ओ काय फटका आहे, टायमिंग प्रॉपर आहे, डीप मध्ये फिल्डर येतात कव्हर पॉइंट मध्ये, भरपूर वेगाने चांगली फिल्डिंग मंगेशच्या माध्यमातून, तोपर्यंत एकच धाव मिळते संकेतला. या संकेतच्या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 36-36. आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम ग्रीष्मा 11 मोठी जुईच्या विरुद्ध खेळत असताना मनीष जास्त वेळ आता नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, आता कुठेतरी त्याला स्ट्राईक मिळाली, पाहूया एअर स्ट्राईक करतोय का. ब्लॅक कॅप सध्या मैदानामध्ये खेळत असताना न्यूझीलंडचा संघ याच पेरावात खेळतो. ड्राईव्ह खूप चांगला केला, डीप मध्ये स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना फिल्डर येत आहेत परत एक वेळा कव्हर पॉइंटला. मंगेशची चांगली फिल्डिंग, लगातार 2 वेळा बॉल सलग त्याच्याकडे गेलाय, डबल आणि त्या दोन्ही बॉलवर एक सिंगल आली आहे. धावा झाल्या 37-37. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव 37-1. बंटी आला आता गोलंदाजीसाठी. बंटी कामोटकर गोलंदाजीसाठी येईल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आयन युवा स्पोर्ट्स नांदगावच्या खात्यामध्ये धावा 37-37. लॉस ऑफ 1 विकेट. ग्रीष्मा 11 मोठी जुईच्या विरुद्ध हा महत्वपूर्ण सामना आहे. पहिल्या फेरीतले सामने 5-5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतले सामने 4-4 षटकांचे. गट ए मध्ये महागणपती चिरनेर या टीमने नुकताच पराभव केलाय विला स्पोर्ट्स राहणारचा. मग असे आमचे समालोचक मित्र योगेश मडवी सर बोलत होते की काय चुका झाल्या, काय घडलं, याच्यावर सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे. चर्चा हीच व्हायला पाहिजे की आपण वेळेमध्ये कसं जाल कुठल्या स्पर्धेमध्ये. तुम्ही वेळेमध्ये आला असता तर तुमचा टॉसही झाला असता, आणि टॉसही झाला असता तर त्यातल्या त्यात तुम्हाला 2 रनची पेनल्टी मिळाली नसती. ओ फॉलिंग स्वीप मारलाय, चांगला फटका, बॉल चालला गॅप मध्ये, 2 फिल्डरच्या मधून भेदून बॉल सीमा पार, सुईतून धागा काढलाय, सरळ बॉल सीमा पार, येतोय चौकार. किरिस्टा सुनने का गाना किरिस्टा. आणि हेच पराभवाचं मोठं कारण होतं विला स्पोर्ट्स राहण्याचं की ते उशिराने आले. राऊंड विकेट बॉल होता, खूप चांगला फॉलिंग स्वीप. ओह काय टायमिंग आहे, बॉल वर जसा प्रहार झाला, आवाज आला टक, आणि त्याच्यावर मोहर लागली षटकाराची. सिक्सर. काय फटकेबाजी सुरू आहे. मनीष मागचा बॉल, फॉलिंग स्वीप, चौकार, आणि त्याच्यानंतरचा बॉल राऊंड विकेट जसा टाकला अँगल करत, बॉल फिरला बाहेरच्या बाजूला, जसा फिरला तसाच बाहेर पाठवलाय. कडक शॉट, सिक्सर. यावेळेला बॅट फिरली आहे वेगाने, परंतु बॉल मागे चाललाय थर्ड मॅनला. 2 फिल्डरच्या मधून एक सिंगल कंप्लीट होते. एक सिंगलच्या मदतीने मनीष पोहोचलाय 34 वर. टीमची धावसंख्या 48 वर. 48 धावा कंप्लीट झाल्यात आयन युवा स्पोर्ट्स नांदगावच्या खात्यात. 48 रन, एक फलंदाज बाद. अजूनही आपण पाहतोय 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये किती धावा करतील, किती टार्गेट सेट होईल. दोन्ही संघ तगडे आहेत. पनवेल विरुद्ध उरण अशी लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. नांदगाव पनवेल परिसरातील संघ, दुसऱ्या बाजूला मोठी जोई उरण परिसरातील संघ. 2 टोकावरचे संघ इथे आलेत खेळण्यासाठी. MIDC परिसरामध्ये, तळोजा MIDC मध्ये. त्याच्यामुळे क्रिकेटचा जो फीवर आहे तो कमी होत नाही. ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यापासून, नोव्हेंबर डिसेंबर पासून हळूहळू थंडी पुढे जाते आणि हळूहळू जसं वातावरण तापतं, क्रिकेटचा फीवर अजून जोशात आणि जल्लोषात साजरा होतो प्रत्येक गावामध्ये. आणखीन एक चांगला बॉल, मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत बंटीने. बंटी कामोटकरचं कमबॅक इथे होत आहे. आणि जसा मनीष गेला नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्याने शांत ठेवलंय दुसऱ्या बॅटरला संकेतला. कारण त्याच्या विरुद्ध हे चांगले नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी. शेवटचा बॉल शिल्लक.
या ओव्हरचा धावा झाल्या 48 48. 3 बॉल 11 त्यानंतर 2 डॉट. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याच्यासाठी वेगाने घेतल्यात की स्ट्राईक पाहिजे पुढच्या ओव्हरमध्ये मनीषला. आणि अखेर 4थ्या षटकाचा खेळ संपला. आयन युवा स्पोर्ट्स नांदगावच्या खात्यामध्ये आहेत धावा 50. एक फलंदाज बाद. तर याच दरम्यान व्यासपीठावरती डॉक्टर संतोष आगलावे कोलवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. बोलणेशीट पाटील आपल्याला विनंती करतायत आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तिथून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. डॉक्टर संतोषजी आगलावे साहेबांना विनंती आहे. तसंच प्रमोद आगलावे साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. आपण एन्जॉय करत आहात सरपंच उपसरपंच चषक 2026चं पर्व श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित. त्याचबरोबर बोलणेशीट पाटील राजूशेठ पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संतोष गरज सर. धन्यवाद योगेश मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकताय आज या दिवसामध्ये या रात्रीच्या खेळामध्ये. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अंकेश कामोटकर गोलंदाजीसाठी मागचं षटक बंटी कामोटकरने टाकलं. हे षटक अंकेश कामोटकर टाकताना दिसेल ग्रीष्मा 11 मोठी जुईकडून. आणि मोठी जुईमध्ये देखील अनेक चांगले आयोजक आहेत. त्यामध्ये प्रवीण घासे आहेत, मयूर पाटील आहेत, दीपक भोईर यांच्या स्पर्धा सातत्याने चर्चेमध्ये असतात. शॉर्ट बॉलचा वापर केलाय चांगल्या टप्प्यावर. मागच्या वर्षी प्रवीण घासे यांनी मला त्यांच्या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं होतं. या पंचांचा इशारा DRS कॉल केलाय व्हाईट बॉलसाठी. कोणी बॅटिंग टीमने? ओके, बॅटिंग टीमने DRS कॉल केलाय. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता डॉट आणि बॅटिंग टीमने घेतलाय DRS. डॉट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू गमावलाय. पहिला डॉट बॉल इथे आलाय. अंकेश कामोटकर गोलंदाजी चांगली करावी लागेल. डेथ ओव्हर मध्ये धावा झाल्यात 50. दुसरा बॉल थोडासा पुढे ठेवलाय. मागचा पाय वाकवत असताना गॅप मध्ये पाठवलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा येत असताना पाहायला मिळतील. 4 येतोय चौकार. डीजे 90चे सगळे संगीत तुम्ही ऐकताय डीजे नितीन कडून. मन प्रसन्न होईल तुमचं. आताच्या मुलांना या गोष्टी माहीत नाही आहेत, परंतु हे गाणे ज्या ज्या वेळेला लागतात त्या त्यावेळेला मजा येते. ते आवाज, गीतकार संगीतकार बनवलेली गाणे, आता एक वेगळा धांगडधिंगा सुरू असतो, परंतु या गाण्यांची एक वेगळी मजा आहे. 54 धावा एक फलंदाज बाद. 38 वर पोहोचलाय मनीष कुटले. 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. पाहूया तिसरं अर्धशतक येत आहे का. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. पंच स्तब्ध आहे. डॉट बॉल आलाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत महेश पाटील बुर्दुल 50 धावा 17 बॉलमध्ये, मयूर वाघमारे देवत 62 धावा 21 बॉलमध्ये. या 2 खेळाडूंनी आतापर्यंत अर्धशतक ठोकलेले आहेत. 2 हॅट्रिक झालेले आहेत चिराग भोईर आणि सुधीर पाटीलची. यॉर्करचा प्रयत्न होता बॅटमधून. चांगला डिगआउट केलाय. रनआउट चान्स आहे. 1 धाव इथे घेतली. आता का घेतली हाही प्रश्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता चेक होईल रनआउट. कुठला बॅटर आउट आहे इथे. तर मला असं वाटतंय प्रथम दर्शनी मनीषला जावं लागेल, कारण दोन्ही फलंदाज क्रॉस झालेले दिसत नाहीयेत. मनीष आउट. मनीष आउट आहे, कारण दोन्ही फलंदाज जे आहेत एकमेकांना क्रॉस झालेले नाही आहेत. बॅक अँगल ने जर तुम्ही पाहिलं, जो साईड स्क्रीनचा कॅमेरा आहे तिथून जर तुम्ही पाहिलं तर ते चित्र स्पष्ट होतं.
आणि नवीन फलंदाज आता मनीष फडके येईल फलंदाजीसाठी. मनीष कुठले आऊट झाल्यानंतर मनीष फडके फलंदाजीसाठी दाखल होते, परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला संकेत खेळतोय. धावा झाल्यात 55. यावेळेला उचललाय बॉल, पिकअप शॉट, बॉल उंच 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 भरारी घेत चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चे 6 धावा, 61 धावा फलकावर लागल्या. 61. पाटला बॉल, वेगवान बॉल, विकेट कीपरने अडवलाय, डिरेक्ट हिट झालाय. आता पंच तेच काहीतरी इशारा करतायत. धाव नाहीये असं सांगतायत पंच, जसा हातात बॉल गेला तसाच निर्णयाला, म्हणजे हा डॉट बॉल आहे. चला तर पहिलं सत्र इथे संपलं या डॉट बॉलचं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. आता स्कोर बोर्डवर 61-62 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ग्रीष्मा 11 मोठी जोई या टीमला सेकंड इनिंग मध्ये. तुम्ही पाहताय माजी सरपंच व उपसरपंच चषक 2026 श्री गणेश क्रिकेट संघ वलपच्या वतीने सन्मान भोलेनाथ पाटील साहेबांचा सन्मान सौ जयमालाताई भोलेनाथ पाटील यांचा. हे अर्धचंद्र कोर सध्या तुमच्या स्क्रीनवर पीटीसीच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट सध्या केले जाते या स्पर्धेचं. पाहत राहा, ऐकत राहा ही स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आता परिवर्तन होईल. या पण ऐकूया परत एक वेळा दुसऱ्या डावामध्ये आवाज योगेश मडवी सरांचा. धन्यवाद. हॅलो, तर थँक्यू सो मच कोणाला जाते सर, थँक्यू सो मच योगेश मडवी सर. जाऊया स्वागत कक्षाकडे, जिथून आपण या ठिकाणी भरपूर मोठा मित्र परिवार आपण बोलणेश पाटील यांच्या प्रेमाखातर आलेला आहे, राजूशेठ पाटील यांच्या प्रेमाखातर आलेला आहे. त्यांचा या ठिकाणी शुभसन्मान करूया. मी पहिल्यांदा या ठिकाणी विनंती करतोय, श्रीकांत पाटील सिद्धी करवले, त्याचबरोबर जयदास पाटील सिद्धी करवले, महेश मात्रे नावडे, निशांत गंधारकर नावडे, विक्रम घरत पापडीचा पारा, जयेश भोईर मैत्री ग्राफिक्स, या सर्वांना विनंती आहे. श्रीकांत पाटील सिद्धी करवले यांना विनंती करतो आम्ही. या आपण स्वागत कक्षामध्ये इथे आपला शुभसन्मान केला जाईल. ज्यांचे आम्ही इथे नावं अनाऊन्स करतो ते सर्वांनी यायचं आहे इथे. श्रीकांत पाटील सिद्ध करवले साहेबांना विनंती आहे आपण या. त्यांच्याबरोबर जयदास पाटील, या राजशेठ पाटील यांना सुद्धा विनंती करूया. भरपूर सारे मान्यवर आहे, थोडा उशीर लागू शकतो आणि त्याच पहिले सर्वांना विनंती करतो आम्ही या. श्रीकांत पाटील आपण स्वागत कक्षामध्ये यावं. त्याला श्रीकांत पाटील साहेबांना विनंती आहे, त्याचबरोबर जयदास पाटील इकडे जयदास पाटील साहेबांना विनंती असेल. त्याचबरोबर महेश मात्रे नावडे, निशांत गंधारकर नावडे, विक्रम घरत पापडीचा पाडा, जयेश भोईर मैत्री ग्राफिक्स तलोजे मजकूर, सर्व पांडवांना विनंती असेल आपण एक एक क्रमाने यायचं आहे. ते आपला शुभसन्मान केला जाईल. जयदासजी पाटील सिद्धी करवले, महेश मात्रे नावडे, श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये पाहुण्यांची भरपूर सारी उपस्थिती आज 6व्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. जयेश भोईर मैत्री ग्राफिकचं कार्य फार मोठं आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये असे राजकीय क्षेत्रामध्ये. क्वालिटी बॅनरबाजी कटआउट्स पाहिलेले आहोत आपण आणि आज बोलणेश पाटील यांच्या मैत्री खातर ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर विक्रम घरत यांना विनंती आहे. त्याचबरोबर पुढील आम्ही या ठिकाणी पेडगावचे सर्वच मान्यवर संदीपजी वास्कर, पीटीसी फाउंडर, गुरुनाथ जोशी, भरत जोशी, आलम शेख या सर्वांना आम्ही विनंती करतो आपला या ठिकाणी शुभसन्मान केला जाईल. या संदीप वास्कर आणि आलम शेख, गुरुनाथ जोशी, या गुरुनाथ जोशी पुढे या. आलम शेख यांचा शुभसन्मान केला जातोय मायाची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन. त्याचबरोबर गुरुनाथ जोशी ज्येष्ठ व्यक्तिमत्व पेडगाव यांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जाईल.
भरत जोशी आपल्याला विनंती आहे. पोलीस सन्मानासाठी मी विनंती करतोय संजय टेंबे साहेबांना आपण सुद्धा यावं. संजय टेंबे साहेबांना विनंती आहे. आले का? संदीप वास्कर PTC फाउंडर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. भरपूर सारे प्रेम या स्पर्धेवरती त्यांचं आपण पाहतोय आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर संजयजी टेंबे आणि पुढील सन्मानासाठी मी प्रमोदजी आगलावे पोलीस पाटील कोलवाडी यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यावं. आणि महेशजी वणगे साहेब यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यावं. या प्रमोद आगलावे साहेबांचा यासाठी शुभ सन्मान करूया आपण. क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य राहिलेलं आहे. त्याचबरोबर कोलवाडी गावचे पोलीस पाटील त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान बोलनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. राजू शेठ पाटील यांच्या प्रेमाखातर आज त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेला पाहतोय. त्याचबरोबर महेश वडगे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. महेश वडगे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. थोडासा व्यत्यय जरूर येतोय. मॅच इथे चालू आहे मात्र पाहुण्यांचा शुभ सन्मान होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. शुभ सन्मान या ठिकाणी झालेले आहेत मात्र बोलनाथ शेठ पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार याच्या फोटोसेशन होईल. निशांत साहेब राहिलेले आहेत ते जरूर. निशांत गंधारकर साहेबांना विनंती आहे. निशांत गंधारकर साहेब यावं आपण. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर महेशजी म्हात्रे नावडे हेही ते आले त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या महेश साहेब आणि निशांत साहेब. या दोन्ही मान्यवरांना विनंती आम्ही करतोय आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बोलनाथ शेठ पाटील आणि राजू शेठ पाटील यांच्या वतीने. मधुकर येनकर साहेबांना विनंती आहे त्यांनी सुद्धा स्वागत कक्षामध्ये यावं. या साहेब या. मधुकर येनकर साहेबांना विनंती आहे या पण स्वागत कक्षामध्ये. मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय आणि त्याचबरोबर जाऊया आपण. तिथे मॅच स्टार्ट आहे. थोडासा व्यत्यय आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. जोडले जातील योगेश मडवी सर मॅचमध्ये ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच संतोष गरज सर. थैंक यू सो मच कुणाल दत्ते सर. स्वागत है सभी का. पहली गेंद में विकेट बनी थी और दूसरी गेंद में धमाका. टारगेट है 62 रनों का. बड़ा टारगेट मैदान के ऊपर क्योंकि आज के रात का सबसे बड़ा टारगेट इस मुकाबले में आयान स्पोर्ट्स युवान स्पोर्ट्स नांदगांव टीम जिन्होंने पहले सत्र में 61 रन बनाए. 62 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. तो बिल्कुल 62 रनों का टारगेट. पहली गेंद में विकेट, दूसरी गेंद में छक्का. इस दुनिया में कोई ऐसा इंसान ना हो कि जिसे समस्या ना हो और कोई ऐसी समस्या ना है कि जिसका समाधान ना हो. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. स्वागत है सभी का. PTC पनवेल टेनिस क्रिकेट.in के माध्यम से प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट और उसके फाउंडर अभी भी आपको स्क्रीन पर दिखाई देंगे. संदीप जी वास्कर मैन फ्रॉम पेट गांव. ये पूरी दोस्त के साथ यहाँ पर पहुंचे सभी का हम स्वागत करेंगे. एक बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं. माजी सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2026 का पर्व. आज छठी रात, कल अंतिम रात है. कल आना ना भूले. ये अंतिम मुकाबला पहले दौर का. इसके बाद अंतिम मुकाबला भी होगा. पॉइंट में खिलाड़ी चिड़िया छिप गई खेत में. नामी बल्लेबाज जिन्होंने छक्के के साथ शुरुआत की थी वो भी लौटे मैदान के बाहर. 2 विकेट दीप पाटिल के पारी का अंतुबा. अरे लाखात हाय समाजसेवक वलप गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. दीप पाटिल के पारी का अंत हुआ. पहले विकेट की बात करेंगे. पहला विकेट निमिष बोपी आउट हुए थे. 2 बल्लेबाज आउट हुए 6 रन के ऊपर. पहली गेंद डॉट, यहां पर विकेट के साथ शुरुआत की थी. छक्का, उसके बाद डॉट और इस बार विकेट. 4 गेंदे 6 रन 2 विकेटें. मुकाबला बेहतरीन होगा. कहीं मत जाना क्योंकि जब 2 बड़ी टीम एक दूसरे के सामने होते हैं तो हमेशा ताकतवर मुकाबला देखने मिलता है.
आयान युवा स्पोर्ट नांदगांव टीम जिनकी ताकत है, उनकी बल्लेबाजी से 61 रन बनाए, 62 रनों का टारगेट का पीछा कर रही थी ग्रीष्मा 11 मोटी जुई, जिनके 2 विकेट चले गए 6 रन के ऊपर। चलो जल्दबाजी करें, इकट्ठा ना है प्लीज। इसके बाद आखिरी मुकाबला आपको देखने मिलेगा। पिछला मुकाबला महागणपति शिरने टीम ने जीता है, उनके साथ जीतने वाली टीम खेलेगी अगला अंतिम राउंड। मैदान के चारों बाजू में आप देखिए बिल्कुल ऊंचाई पर बैठकर ये मुकाबले का लुत्फ उड़ाते हुए, पहाड़ पर बैठकर मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं, ये और अलग मजा है और दर्शक इसका लुत्फ उठाते हुए सभी प्यारे दर्शकों का हम स्वागत करेंगे। 2 स्टैंड है, 2 स्टैंड में भी दर्शक हैं। ये बिल्कुल हमारा मंच के ऊपर से भी कई मेहमान ये मुकाबला देख रहे हैं। बिल्कुल एक शानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं। छठी रात में, कल अंतिम रात है, कल आना ना बोले। नए बल्लेबाज पहुंचे मैदान पर, 4 नंबर के जीतेश भोईर मैदान पर पहुंचे। गेंदबाजी का भार हम बात करेंगे तो मयूर, जिनकी गेंदबाजी शानदार शुरुआत हुई है। पहले ओवर में मयूर फड़के की ओवर, तेसर गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद मानो उछाल लेती हुई परफ्यूम डिलीवरी और डॉट की समाप्ति। दबाव बनता हुआ एकमात्र छक्का इस ओवर में आया। 2 विकेट, 1 छक्का, 5 गेंदे, 6 रन। जीत की बात करेंगे, अभी भी यहां पर 56 रन करने हैं आने वाली 25 गेंदों के ऊपर। 25 गेंद में 56 रन, टारगेट तो बड़ा नहीं है मगर संघर्ष जरूर करना पड़ेगा मैदान के ऊपर। और इस बार एलबीडब्ल्यू लेग बिफोर और एक करारा झटका ग्रीष्मा 11 मोटी जुई टीम, और एक झटका लगता हुआ जीतेश के पारी का अंत हुआ। जीतेश भोईर भी 0 पर लौटे। 1 ओवर का खेल समाप्त और बल्लेबाजी करते हुए 6 रन 3 विकेटें। जी हाँ बिल्कुल, ये 3 विकेट संदीप दादा भास्कर, उनकी पूरी मित्र परिवार आज भोलेनाथ दादा पाटिल के इस प्रतियोगिता को बिल्कुल शुभेच्छा देने के लिए आई थी, उनका भी हम स्वागत करेंगे। चलो मुकाबला शुरू करें। पहले ओवर में 6 रन बने, अब 24 गेंद में कर रहे हैं 56 रन। राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है। आज इस रात की समय में सूर्य की तरह यदि चमकना है तो आपको अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। क्रिकेट में कोई लक्ष्य बड़ा या छोटा नहीं होता, इसलिए कहा जाता है कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको एक अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। 24 गेंदें बची है, 56 का टारगेट है। कई मर्तबा ये टारगेट चेस होते हुए भी देखा है, इसलिए मुकाबला अच्छा होगा। 3 विकेटें तो जरूर ग्रीष्मा 11 मोटी जुई की लौटे मैदान के बाहर। आप जिम्मेदारी पूरी तरह से एज ओपनर अंकेश कामोटकर के कंधों के ऊपर होगी। अंकेश कामोटकर, आप पूरी जिम्मेदारी निभानी पड़ेगी इस मुकाबले में। कट करना चाहते थे, यहां बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है। डॉट गेंद के 7 ओवर की शुरुआत। गेंदबाजी की बात करेंगे सुजल कुटले जो गेंदबाजी करे। पावर प्ले का दूसरा ओवर है। पहले ओवर में शानदार गेंदबाजी देखने मिली, केवल 6 रन दिए, 3 विकेटें प्राप्त की। और इस समय सुजल कुटले की ओवर, पहली गेंद डॉट आती हुई। पावर प्ले का दूसरा ओवर है, 3 फील्डर है बाउंड्री लाइन के ऊपर। ऑन साइड में 2, ऑफ साइड में केवल 1। ऑन साइड की बात करेंगे, मिड विकेट में खिलाड़ी तैनात किया गया। लॉन्ग ऑन में 1 खिलाड़ी है, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ रीजन में 1 खिलाड़ी तैनात किया गया। ये फील्डिंग की रचना है, आप देख सकते हैं। सर्कल के अंदर मिड ऑफ तैनात किया गया। पॉइंट में खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, स्लिप में खिलाड़ी है, लेग स्लिप, बैकवर्ड स्क्वायर लेग, ये खिलाड़ी है 30 गज घेरे के अंदर। ये मुकाबला बेहतरीन होगा। आप 23 गेंदें जीतने के लिए 56 रन की आवश्यकता। एक्रोस बैट खेलना चाहते थे, ऑन साइड में मोड़ दिया गेंद को मिड ऑन में। अच्छी फील्डिंग, रन बनेगा केवल 1। यहां जानते हैं हर एक रन की कीमत। अयान युवा स्पोर्ट नांदगांव टीम के खिलाड़ी हर एक गेंद के ऊपर संघर्ष करते नजर आ रहे हैं। उन्हें पता है कि क्रिकेट में एक एक रन बहुत मूल्यवान होता है और इस समय रनों के लिए लड़ रहे हैं।
दूसरी तरफ रन बनाने हैं, 7 रन पर 3 विकेटें चली गई है, यानी कि 3 विकेटें जाने के बाद जिम्मेदारी अब यहां पर 5वें नंबर के खिलाड़ी और सलामी वीर बल्लेबाज के कंधों के ऊपर है। अच्छी गेंद, बढ़िया शॉट, कवर बाउंड्री लाइन में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद धन धन करते भी सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। जी हां, मुकाबला तो अच्छा ही होगा। यश बोपी के बल्ले से पहला चौका, कवर में कोई खिलाड़ी नहीं है तो इसका फायदा उठाया। थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन, पॉइंट के खिलाड़ी को थोड़ा सा कवर पॉइंट पर ले आए और बैकवर्ड पॉइंट में एक खिलाड़ी तैनात किया गया और सर्कल की बात करेंगे मिड ऑफ में एक खिलाड़ी तैनात किया गया। ये फील्डिंग की विवर रचना है। पावर प्ले के दूसरे ओवर में पहला चौका बहुत देर के बाद यहां पर यश बोपी के बल्ले से आता हुआ, रन संख्या बनी है। फिर एक बार आक्रमण, इस बार ऑन साइड में सम्मानीय काशीनाथ पाटिल स्टैंड की तरफ 6 रनों के लिए। बिल्कुल इक्का दुक्का चौके छक्के तो बटोरने पड़ेंगे। यश बोपी के बल्ले से आक्रमण, 2 बड़े शॉट, 1 चौका, दूसरा छक्का। जानते क्रिकेट का मूल्य, ये रन बनाने हैं तो यहां पर बरसना पड़ेगा और यही बल्लेबाजी करते हुए 5वें नंबर के बल्लेबाज यश बोपी 2 गेंद में 10 रन बनाए, रन संख्या 17 पर पहुंची है। 2 बड़े टीम एक दूसरे के सामने, इसीलिए मैंने कहा कि मुकाबला बेहतरीन होगा। इस बार लीडिंग एज, शायद विकेट के पीछे क्या ड्रॉप, और बिल्कुल ये बड़े विकेट थे शायद यश बोपी जिन्होंने पिछली 2 गेंद में 1 चौका 1 छक्का दागा है, उसी का कैच ड्रॉप हुआ है। रिप्ले में आप जरूर देख सकते हैं, बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी, विकेटों के पीछे, फील्डर गेंद के नीचे पहुंचे और हाथ से गेंद निकली। 1 2 3 चांस मिले थे, नहीं पकड़ पाए। विकेटों के पीछे हमेशा अच्छे फील्डर होने चाहिए क्योंकि गेंद हमेशा घूम के जाती है, तेज जाती है और बहुत दिक्कतों का सामना करना पड़ता है। 1 रन बनी, 1 के साथ रन संख्या पहुंची इस समय 18 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी मैदान पर संघर्ष जारी है। इस बार भी विकेटों के पीछे, इस बार नहीं पहुंचे गेंद के नीचे। 1 रन पूरा किया, 1 सिंगल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ। सिंगल, डबल, चौके, छक्के। हल तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थिती आपण पाहतोय महेशजी भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक भेंदर यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांच्याबरोबर तुळशीदास जोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। करिश्मा 11 मोटी जुई टीम ने बना 3 विकेटों के नुकसान पर 19 रन। आप जीत की बात करेंगे तो 18 गेंदें बची, 43 रन चाहिए। एक जबरदस्त मुकाबला, रख हौसला की वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। मजा तो और दुगना होगा जब मुकाबला रफ एंड टफ होगा। दर्शक यही चाहते हैं, इसलिए तो दिल थाम कर ये मुकाबला देख रहे हैं। बिल्कुल आज की रात में बहुत सारे दर्शक हैं, कई सारे दर्शक पीटीसी के माध्यम से मुकाबला देख रहे हैं। एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं आज की छठी रात में। कल अंतिम रात है, कल इस प्रतियोगिता की मेगा फिनाल है। क्रिस्टल ट्रॉफी आप देख रहे हैं, बिल्कुल चमचमाती हुई क्रिस्टल ट्रॉफी, जिसके ऊपर आते ही हर एक टीम के खिलाड़ी की नजर जाती है, हर एक दर्शकों की नजर क्रिस्टल ट्रॉफी पर जाती है। और बिल्कुल मैन ऑफ द सीरीज के लिए 2 टू व्हीलर बाइक। चलो 12 मिनट तो हो चुकी है पहले 2 ओवर के लिए, अभी भी 3 ओवर बाकी है। 18 गेंदे करने हैं, 43 रन और गेंदबाजी का भार सौंपा है। मनीष पढ़ के पहली गेंद, विकेटों के पीछे गेंद, प्रयास बहुत बढ़िया था, सराहना करनी चाहिए। इनफील्ड से बाउंड्री लाइन तक दौड़ कर गए थे, गेंद रोकने के लिए कैच तो नहीं लपका, मगर उससे बेहतरीन फील्डिंग अपने देखने मिली। मनीष कुटले थे, एक अच्छे खिलाड़ी है नांदगांव के, हमेशा अच्छा क्रिकेट जरूर देखने मिलता है। ये देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, स्ट्रोक बहुत बढ़िया था और उसका पीछा किया और देखिए गेंद तक पहुंचे, एक हाथ से कैच लेना चाहते थे। बढ़िया बढ़िया फील्डिंग।
रन बने 2, आप जीतने के लिए 41 रन एक रन है के लिए 20 रन बने, तो जीतने के लिए अभी भी 42 रन चाहिए आने वाली 17 गेंदों के ऊपर। 17 गेंदे 42 रन, मुकाबला अभी भी मैदान के अंदर रफ एंड टफ। गेंदबाज तैयार, फिर एक बार, इस बार भी उसी क्षेत्र में फील्डर 1-2 आए गेंद के ऊपर, फिर एक बार गेंद को रोकने में कामयाब। एक ही रन, इतनी तेज फील्डिंग है कि आप दोबारा नहीं दौड़ सकते, केवल 1 रन का इजाफा, 2 रन की हिम्मत नहीं जुटा पाए। जानते विकेट 3 चली गई है, यहां विकेट गई तो फिर दबाव बढ़ सकता है, इसलिए हिम्मत नहीं जुड़ा पा रहे। रन संख्या सिंगल डबल के साथ 21 रन, इक्का दुक्का चौके चक्के मुकाबला आगे बढ़ रहा है। कहते ना कि यूं ही नहीं मिलते राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तीन का उठाना होता है। इक्का दुक्का के साथ चौके छक्के चाहिए। ओ ये देखिए बढ़िया गेंद है, बल्लेबाज नहीं गेंद को पढ़ पाए, छोड़ना पड़ा डॉट गेंद के लिए। जितनी डॉट गेंद आएगी उतना दबाव बढ़ सकता है, क्योंकि आने वाली आप 15 गेंदे और रन चाहिए 41। 15 गेंदे 41 रन का समीकरण, सभी दर्शक ये मुकाबला देख रहे हैं। आज के रात का रफ एंड टफ मुकाबला है। गेंदबाज तैयार, फिर एक बार क्लिंग बॉल, यू मिस, आई डेफिनेटली हिट, और एक बड़ा झटका मैदान के अंदर लगता हुआ। कृष्णा 11 मोटी हुई टीम को 21 रन, लॉस ऑफ 4 विकेट। जोर का झटका जी हाँ, बिल्कुल गलत शॉट सिलेक्शन था, मैं तो कहूंगा, क्योंकि ऑफ के बाहर गए थे, आगे आए थे, पूरी 3 स्टंप दिख रहे थे, और एक तरफ मनीष फड़के की ये गेंदबाजी, निशाना साधा, अच्छे गेंदबाज है, और अच्छे गेंदबाजों के सामने आप ये गलती करोगे तो उसका यही हाल होगा। 4 विकेटें 21 रन अब करने हैं मैदान पर। इस ओवर की गेंदें 4, यानी कि 14 गेंदें बची है। अभी भी मैदान पर 41 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। यह आने वाली गेंद इंपॉर्टेंट है, यहां मुकाबले में बने रहना तो आपको बड़ी स्ट्रोक चाहिए। दिल्ली अभी भी दूर है, दिल्ली जाना है तो आप कार या ट्रेन से नहीं जा सकते, आपको पहुंचना है तो आप बिल्कुल हवाई सफर करना पड़ेगा। हर एक गेंद के ऊपर आप प्रहार करने पड़ेंगे। गेंदें बची है, 13 रन बनाने हैं 41 मैदान पर। आप ये गेंद इस ओवर की अंतिम रहेगी। मनीष फड़के जिनकी गेंदबाजी भी खूबसूरत रही, 4 गेंदें अभी तक उन्होंने, अभी भी 14 गेंदें शायद है, 4 गेंद में 2 रन 1 सफलता। मनीष फड़के फिर एक बार तैयार, नए बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर। निनाद भोईर आते ही घुटना टेक, सिक्सर देख, जरूरत है, यही मैंने कहा था। अंतिम 2 गेंदें बची है, यहां 2 बड़े शॉट आते तो फिर मुकाबले में वापसी होगी, और इस छक्के के साथ रन संख्या पहुंची है 27 रन। जी हां, बिल्कुल ये मुकाबला भी उसी तरह है। जीतने के लिए 13 गेंदें बची है, और अब मुकाबला 35 चाहिए। 13 गेंदें 35 रन। क्रिकेट में 6 गेंदों में 36 बनते आपने देखे हैं, आप 13 में बनाने हैं केवल 35। शानदार रहेगा मुकाबला। कट किया गेंद को, इस बार बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, डायरेक्ट हिट, फील्डर तो बैकअप में जब तक आएंगे। रन यहां पर केवल 1 मिलेगा। 1 के साथ ओवर की समाप्ति। इसी के साथ हम बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त, 28 रन, लॉस ऑफ 4 विकेट। आप जीत की बात करेंगे, 12 गेंदे 34 रन की आवश्यकता है। हॅलो, तर पहा विश्वासजी गायकर नांदगाव यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत आपल्या या स्पर्धेला. बोलनाथ शेठ पाटील यांच्या बरोबरीने मला वाटतं ॲपकोडेक्समध्ये ते सुद्धा कार्यरत होते. आमचे सुद्धा मित्र आहेत, ITIमध्ये मित्र होते विश्वासजी गायकर नांदगाव. त्यांच्याकडूनही आमच्या स्पर्धेला आणि नांदगाव संघाला यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत.
तर याचबरोबर महेंद्रजी दत्तात्रय खुटले त्या आणि सचिन खुटले आणि अजय भोईर या मान्यवरांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आणि त्यांना विनंती करत आहोत आम्ही की आपण व्यासपीठावरती यावं. बोलणेशीट पाटील आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहेत. सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चलो 12 गेंदे बची है, जीतने के लिए रन चाहिए 34. मुकाबला जीतने के लिए आदित्य फड़के गेंदबाजी करेंगे और ये मेडन ओवर आता है तो सुयोग कुटदादा कुटले इनकी तरफ से 3000 रुपए का इनाम. सुयोग दादा कुटले आपका भी स्वागत है. यूट्यूब के माध्यम से आप मुकाबला देख रहे हैं घर बैठकर तो आपका भी स्वागत है. एक बड़ी प्रतियोगिता आज छठी रात में है और ये मुकाबला आप देख रहे हैं युवा स्पोर्ट्स नांदगांव बनाम कृष्णा 11 मोटी जुई. मुकाबला 12 गेंद में 34 पर पहले सत्र में 61 रन बने. 62 रनों का टारगेट है. ओवर की बात करेंगे तो गेंदबाज है आदित्य फड़के. पहली गेंद ऑन साइड में फ्लिक किया, मिड विकेट में फील्डर तैनात है. 1 रन बना, डबल के लिए पलटना चाहते थे, मिस फील्ड इज देयर, गॉन फॉर रन. कहते हैं ना कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है और ये मिले 4. आज के ऊपर भरोसा है मगर फील्डर के ऊपर भरोसा नहीं है, क्योंकि आज के जमाने में भरोसा तो होता कहां है. बैंक में जाओ तो बैंक वाले पेन बांध रखते हैं, पानपोई पे जाओ तो पानपोई वाले ग्लास को बांध रखते हैं, पान टपरी पे जाओ तो पान टपरी वाले लाइटर को बांध रखते हैं. बड़े लोग के घर जाओगे तो बड़े लोग दरवाजे में कुत्ता बांधते हैं, लड़कियां मुंह बांधती है और बीवियां अपने पति को, क्योंकि आज के जमाने में भरोसा नहीं है. और जीतने की बात भी करेंगे तो आप चाहिए 11 गेंद में 30 रन और यह मुकाबला भी बेहतरीन 32 पर 4 आप गेंदबाजी करेंगे. इस समय जो चौथा ओवर है आदित्य फड़के गेंदबाजी कर रहे हैं. यह अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया. ओ यहां विकेट बन सकती है शायद, और यहां पर विकेट बनी है. 9 एंड में आदित्य फड़के के लिए हर विकेट के लिए 500 का इनाम. हितेश दादा गायकवाड़ इनकी तरफ से हर विकेट के लिए 500, आदित्य के लिए केवल. तर घेऊया आपण या ठिकाणी शिव सन्मान. सन्माननीय अतिथी महेश दादा भोईर, ज्येष्ठ खेळाडू आहेत पेंदर टीमचे आणि ज्येष्ठ शिवसैनिक, त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. बोलणेशीट पाटील यांचे शुभ असते. महेश दादा भोईर यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपला अमूल्य वेळ देत आपण या श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषकाला आपण या ठिकाणी भेट दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढील सन्मानासाठी मी विनंती करतोय तुळशीदास भोईर साहेबांना आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यावं. आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सातत्याने या स्पर्धेला आपलं सुद्धा या ठिकाणी सहकार्य राहतं आणि सातत्याने आपली सुद्धा उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. धमाका इस बार गेंद जाएगी हार पार स्टेडियम पार और एक बड़ा धमाका, शानदार छक्का, कहानी में ट्विस्ट. अब मुकाबला पलटवार. रनआउट की विकेट बनी थी. पहले गेंद में चौका आया था, 3 गेंद में 10 आए. आप मुकाबले की कहानी कहेगी क्योंकि गेंदें बची है 9. मुकाबला जीतने की बात करेंगे तो अभी भी 24 रन चाहिए 9 गेंदों के ऊपर. एक तरफ है नीनाद भोईर जिनके बल्ले से लगातार आक्रमण. पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है. ये वक्त है जनाब, बदलता जरूर है. वक्त बदल चुका है. फिर एक बार आक्रमण, फ्लैटेड स्ट्रोक, गेंद जाएगी सीधा स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट. गॉन 6 रन. आक्रमण आक्रमण और आक्रमण मैदान के अंदर. हाँ बिल्कुल, पिक्चर अभी बाकी है क्योंकि नीनाद भोईर का बल्ला आप सब पे भारी है. 8 गेंदे 18 रन चाहिए. ये क्रिकेट खेल इसलिए तो कहा जाता है
क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है, जो गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल आज फिर एक मैदान पर आप देख रहे, दो बड़ी टीमों के बीच एक बड़ा मुकाबला। आयान युवा स्पोर्ट नांदगांव बनाम कृष्णा 11 मोटी जुई के बीच बिग फाइट मुकाबला। 8 गेंदे 18 रन चाहिए अभी भी यह मुकाबला जीतने के लिए। दूसरी तरफ निनाद भोईर का बल्ला गर्म हो चुका है, जिन्होंने अभी तक 6 गेंद में 26 की पारी के लिए 8 में 18 बनाना है। मुकाबला अभी भी मैदान के अंदर जिंदा है। शानदार मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। दर्शक ये मुकाबला देखकर पूरी तरह से खुश हो चुके हैं, क्योंकि मुकाबला उसी तरह से चल रहा है। 8 गेंदे 18 रन चाहिए इस बार। बढ़िया शॉट, गेंद स्क्वायर लेग में 1 रन पूरा करेंगे, दूसरे के लिए पलटना चाहते हैं और यहां रन तो बनेगा केवल एक रन। आप चाहिए 17, आने वाली 7 गेंदे 17 रन। क्रिकेट में कोई स्कोर अच्छा सेफ नहीं माना जाता, हमेशा आपको लड़ना पड़ता है क्रिकेट में। अब 7 गेंद में 17 चाहिए। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त मुकाबला। कहते हैं ना कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। और एक शानदार मुकाबला, दो बड़ी टीमें, दर्शक खड़े होकर यह मुकाबला देख रहे हैं। 7 गेंदे 17 रन इस ओवर की अंतिम गेंद। इस बार बढ़िया शॉट, शॉट लाइक दैट, और यह तालियों की गूंज अब यहां पर कृष्णा 11 मोटी जुई टीम के समर्थकों की। और इस छक्के के साथ ओवर की समाप्ति। अर्धशतक स्कोरबोर्ड के ऊपर 51 रन, लॉस ऑफ 5 विकेट, जीत के लिए 6 गेंद 11 रन। जी हां बिल्कुल, देखिए जरा किसमें कितना है दम। दम लगाया मैदान पर मोटी जुई के इन खिलाड़ियों ने, जो मुकाबले में थोड़ी सी मजबूत स्थिति क्या प्राप्त की थी यहां पर नांदगांव टीम ने, और इसके ऊपर पलटवार किया। मैंने यही कहा, यह टर्निंग पॉइंट वाला ओवर होता है जहां मुकाबले का फैसला बदलता है। 12 गेंद में शायद 34 चाहिए थे। इस ओवर की बात करेंगे तो काफी लंबा महंगा ओवर पड़ा, जिनमें 23 रन आए। अब 11 चाहिए 6 गेंद में। ये नहीं कि मुकाबला अभी भी समाप्त है। ये क्रिकेट का खेल दोस्तों गिरगिट की तरह होता है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का दस्तूर है, और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली, और क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी कभी गम। शानदार जानदार मुकाबला मैदान के अंदर, दो बड़े टीम एक दूसरे के सामने। 11 रन चाहिए 6 गेंदों के ऊपर। शानदार मुकाबला है, और बिल्कुल आप आखिरी ओवर गेंदबाज के ऊपर भार सौंपा है कप्तान ने। गेंदबाज है प्रतीक हुद्दार, ये भी बड़े नाम है क्रिकेट की दुनिया में, उनके सामने उतने ही ताकतवर खिलाड़ी निनाद भोईर, साथ में उन्होंने किए 24। और अक्षय की बात करेंगे तो अक्षय ने आते ही छक्का लगाकर जितनी भी प्रेशर थी उसे पूरी तरह से निकाला। मैंने यही कहा है ना कि क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी भी रंग बदल सकता है, गिरगिट की तरह क्रिकेट खेल है। और मैं बिल्कुल यही कहना चाहूंगा कि अभी भी मुकाबला बाकी है। 5 गेंदे 11 रन। निनाद भोईर सेकंड पर बल्लेबाजी कर रहे हैं, जिन्होंने पिछली ओवर में तहलका मचाया, वही बल्लेबाज है सेकंड के ऊपर। इस बार लीडिंग एज विकेटों के पीछे काम तमाम, कहानी में पलटवार। अब वार किया है यहां नांदगांव टीम के गेंदबाजों ने। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो इसे जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो इसे जाना। पर
जी हाँ बिल्कुल, यहाँ पर लौटना तो पड़ेगा, मगर ये रन अभी देखिए ना, 3 गेंद में 5 रन चाहिए। 3 गेंदे 5 रन। अभी भी मैदान कर अक्षय है जिन्होंने 1 गेंद में छक्का लगाकर अपने पारी को शुरुआत किया है, वही अक्षय मैदान पर है। और आप नए बल्लेबाज कौन जाएगा मैदान के अंदर, सवाल तो उठाए, और हर्ष शायद लगता है मैदान पर जाएंगे। चलो बिल्कुल, यहां पर अब 3 गेंदे बची है, 5 रन चाहिए। हर्ष बोपी मैदान पर लौट जा चुके हैं। अक्षय के हाथ में बल्ला है, स्ट्राइक है, जिन्होंने 1 गेंद में छक्का लगाकर अपने पारी को शुरुआत किया है। आखिरी 3 गेंदे 5 रन चाहिए। क्या कमाल का मुकाबला है, पैसा वसूल मुकाबला, दर्शक के मुकाबला देख रहे हैं। एक तरफ है गेंदबाज प्रतीक हुद्दार, ओ इस बार बढ़िया शॉट, विनिंग शॉट, मुकाबला जीत लिया ग्रीष्मा 11 मोटी हुई टीम ने। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम नांदगांव। तर सामन्याचा सामनावीर तो बिल्कुल ये शानदार मुकाबला था और ये बड़ी जीत हासिल की है। चलो दोनों टीमें सेकंड करें। चलो टीम नांदगांव और टीम मोटीजुई सेकंड करें। कोई भी हारे कोई भी जीते, ये क्रिकेट का खेल है, क्रिकेट की जीत है। और इस मुकाबले के हीरो दोस्त